येत राहसच. हो. आई, मी नलवत्याकडे जाऊन येते. किती वाजेपर्यंत येशील? मॅम मी सोडीन तिला घरी, तुम्ही नका काळजी करू. ठीक आहे. येते. येऊ? अरे असू दे. येतो. बाय. बाय. हॅलो. नाही, आकांक्षा जोशी घरात नाहीयेत. आपण कोण? नाही, मी त्यांना काही निरोप देऊ का तुमचा? जागा घेतली? पेपर्स करायचेत? नाही, तुमचा काहीतरी गोंधळ होतोय. नक्की आकांक्षा जोशीच? बरं ठीक आहे, मी तुमचा निरोप देते. काय झालं ग? काही नाही. आकांक्षाताईंनी जागा बघितलीये? कशाला? तुम्ही मुली मोठ्या झाला ना की आपल्या आई बापांना काही विचारत नाही. स्वतःचे निर्णय स्वतः घेऊन मोकळे होता. आणि आम्हालाही कसले अधिकार ठेवत नाही तुम्हाला विचारण्याचे. का, कुठे, कशाला. सुधा, या राजकारणातलं ना मला काही कळत नाही. नाही कळत ना, तेच बरं आहे. नाहीतरी काय कळायला लागतं राजकारणात. काही नसतं त्याच्यात. माऱ्या माऱ्या, लाच लुचपत, मस्का पॉलिश. खऱ्याचं खोटं करायचं, खोट्याचं खरं करायचं. खोटी आश्वासनं देत राहायची. अगं नाहीतरी माझा तरी कुठे होता राजकारणाशी संबंध? या VC पदामुळे आला, पण आता सुटले एकदाची. तेच म्हणते मी, तू या पदाचा राजीनामा दिलास ना तेव्हापासून अगदी आनंदात आहेस. कटकट नाही, काळजी नाही, चिंता नाही, काही नाही. अगदी खरंय अक्का. आता कसं एकदम हलकं वाटतं मला. पण अक्का, जसा VC पदाचा मी राजीनामा दिला ना, तसा आता या घराचाही राजीनामा आपल्याला द्यावा लागेल. सरकारनं आपल्याला काढायच्या अगोदरच आपण इथून जाऊया. उद्याच जाऊया आपण. अगं एवढी काही घाई करायला नकोय. अजून आपण महिनाभर राहू शकतो इथे. कशाला महिनाभर? तरी उद्याच जाऊया. पण एवढी घाई काय आहे तुला? सुधा, माझ्या मनात येतं ते मी सांगते. तू हसशील एखाद वेळेस मला, पण हे घर ना आपल्याला म्हणावं तसं लाभलं नाही बघ. या घरात आल्यापासून एक गोष्ट काही धड झाली नाही. अक्का अगं असं काही नसतं. हे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत. ते खरंच ग, पण अनुष्काची आणि इन्स्पेक्टरची मैत्री झाली. शेवटी तो गेलाच ना. आकांक्षाचं ते तसं झालं. अक्का, आयुष्यातले सगळेच दिवस जर सारखे असले तर आपल्याला. तुझं आजारपण, सुषमाचं आजारपण आणि अक्षदानी ओढवून घेतलेलं आजारपण. अक्का ग, माझंही आता वय झालं. शेवटी शरीर यंत्रच नाही का, ते कधीतरी बिघडणारच. त्या जागेचा काय दोष आहे? आणि सुषमा आता दूषित पाणी प्यायली, त्याच्यामुळे आजारी पडली. ह्याच्यात काय आला जागेचा दोष? अगं तर 10वीच्या मुलींनी अभ्यास करायचं नाही, नाहीतर काय करायचं? ह्यात कसला नाही जागेचा दोष अक्का? नाही म्हणाला. या घरात शरदराव मात्र या ना त्या निमित्तानं येत होते. तू मला काही म्हणालीस? नाही नाही, काही नाही. पण हे घर सोडायचं ठरवलं ना, मला खूप आनंद झालाय. आपण लवकरात लवकर जाऊया. तू मन्नाला ते टेम्पो वगैरेची तयारी करायला सांग. हॅलो आत्या, मला ठाऊक आहे सांत्वनानं हलकं होणारे दुःख नाहीये, पण तरी सुद्धा व्यवहार म्हणून अनु तर फार कोलमडून गेली आहे.
सारखी मोहनची आठवण काढत असते. तरी मी माझ्या परीने तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करते. तिला दुःख वाटणं स्वाभाविकच आहे म्हणा, पण तरी मोहनचं वीर मरण आहे. आजच्या तरुण पिढीला लागलेली गुन्हेगारीची कीड. आजची तरुण पिढी एका रात्रीत श्रीमंत होऊ इच्छिते. अशी संस्कृतीहीन इंग्रजाळलेली संस्कृती आपल्या समोर दिसत असताना मोहन सारखा एखादा ध्येय वेडा तरुण पाहिला ना, अभिमानानं मन उचंबळून येतं. अहो, त्याची आणि माझी भेट सुद्धा व्हायची नाही. 8-8 दिवस वाट बघून मी थकून जायचे. पण 8 दिवसानंतर आला ना, ते एका क्षणात प्रतीक्षेचा थकवा निघून जायचा. आणि आता तर अत्याशी हाक पण कानावर यायची नाही. मागच्या वेळी अनुने शेवटच्या मिनिटापर्यंत मोहनला वाचवलं नसतं तर. पण एक एक योग असतात. पण स्वतःचं सांत्वन करून घ्यायचं असतं, दुसरं काय. बरं, येऊ आम्ही? हो, या. आलात बरं वाटलं. आई बाबा, मी थांबते. अनु, तूही जा. नाही, थांबते थोडा वेळ. येतो. आकांक्षा, तुला एकटीनं वेगळं घर घेऊन राहायची काय गरज आहे? गरज आहे. गरज आहे म्हणून की तुला आवश्यक वाटतंय? आई, तुझा काहीच गुन्हा नव्हता. तरीही तू नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिलास. मी तर नैतिक गुन्हा केलाय. म्हणून मी हे घर सोडून जाते. कुठे जाणार आहेस तू? आई, अगं, मी लांब कुठे नाही जाणार आहे. खरंच नाही. आई, आज समाजात तुझ्या नावाला एक विशिष्ट स्थान आहे. माझ्यामुळे तुझ्या स्थानाला धक्का लागू नये एवढीच माझी इच्छा आहे. म्हणून मी हे घर सोडून जाते. तुझ्यावर रागवून नाही. पण आकांक्षा, आई, प्लीज.
मी पूर्ण विचार केलाय. प्लीज तुम्ही मला बोलवलं ते हो, मुंबईमध्ये बऱ्याच परप्रांतीयांनी आसरा घेतलेला आहे. त्यामुळे इथे एका विशिष्ट प्रकारचेच गुन्हेगार असतील असं आपण सांगू शकत नाही. आणि त्यातून गुन्हेगार सुद्धा हल्ली तांत्रिकदृष्ट्या खूपच प्रगत झालेले आहेत. कम्प्युटर्सचे जसे फायदे आहेत तसे तोटे सुद्धा आता जाणवायला लागलेत. अर्थात हे सगळं मोडून काढायला पोलीस तत्पर नाहीयेत असं नाहीये. ते टेक्निकली अपडेटेड सुद्धा आहेत. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की पोलिसांनी कायम 2 पावलं पुढे असलंच पाहिजे. वेल, आय थिंक आय हॅव मेक मायसेल्फ क्लिअर. मॅडम, मला असं वाटतं की गुन्हेगार जेव्हा गुन्हा इथून करतो ना तेव्हा तो लपून राहत नाही, कारण तो संतापाच्या ओघात झालेला गुन्हा असतो आणि तो शोधून काढायला वेळ लागत नाही. पण ज्यावेळी गुन्हा इथून होतो ना त्यावेळी मात्र गुन्हेगार आधी पळण्याचा मार्ग शोधतात आणि मग गुन्हा करतात. मला सुद्धा तसंच वाटतं. म्हणून मला असं वाटतं की अख्खच्या अख्खं डिपार्टमेंट कम्प्युटराइज व्हायला हवं. आणि हो, गुन्हेतंत्र शाखा ही कम्प्युटराइज व्हायलाच हवी. ठीक आहे, मी तुम्हाला 15 दिवसांचा अवधी देते. 15 दिवसामध्ये तुम्ही मला रिपोर्ट देऊ शकाल? तुमची लहानशी सजेशन सुद्धा पूर्णपणे विचारात घेतली जाईल याची खात्री मी तुम्हाला देते. ओके? वाय नॉट? येस. आणखी एक, अनुष्का जोशी तुमची मुलगी आहे? हो का? नाही, मी भेटेन तिला. काय रे, दिवा का नाही लावलास? नाही. का? काळोखात बसायला बरं वाटतं. अरे, काळोखात लोक सिनेमात बसतात. खऱ्या आयुष्यातही काही लोक बसतात. सिनेमात गाणी तरी म्हणता येतात. आपण विचार करू शकतो. आपण? तुम्ही, आम्ही. हा, आम्ही तुम्ही काय करणार याचा विचार करत असतो नेहमी. तुम्ही आमचा काय विचार करणार? आज बाहेर का नाही गेलास? नाही गेलो. रोजच जात असतो. हो, पण आज का नाही गेलास? आज नाही. कदाचित आजपासून जाणार नाही. मग तुझा टाइमपास कसा होईल? तो पासच होत नाहीये कुठे जाऊन. काय करावं असं वाटतंय तुला? काही नाही. हा, कॉलेज कसं चाललंय तुझं सांग? चाललंय. माझंही चाललंय, कॉलेजही चाललंय. हो, मात्र आमच्या दोघांचं एकत्र काहीही चालू नाही. काही खरं नाही. का रे असं का? काय उपयोग आहे शिकून काका? हा प्रश्न प्रत्येक पिढीला पडलेला आहे आणि ज्याला हा प्रश्न पुढे पुढे पडत राहतो ना तोच शिकत राहतो. मला प्रश्न नाही पडलाय, मग मला उत्तरही मिळालंय. फक्त पुढे काय त्याचा प्रॉब्लेम आहे. पहा, हा प्रश्न पडण्यापूर्वी कॉलेजला गेला होतास? तर कॉलेजला जाण्यापूर्वी तुला हा प्रश्न पडला होता?
कधीच नाही. बरोबर आहे, पण ती अज्ञानातूनच तुझ्यासारखी अशी ही ठाम मत निर्माण होतात. हॅलो, या स्पीकिंग. हो 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 हो, पण 64 नाही, 128. या, and 204B. या, माझं कन्फर्मेशन लेटर मिळालं ना? हो ठीक आहे, हो चेक उद्या पाठवतो. या, ओके, बाय बाय. गुड नाईट. नीट जेव ग. चटणी कोशिंबीर घे सगळं. केळे ठेवले ते खा नंतर, जेवणानंतर. हा, घेते. हा आजी, मी सगळं घेते. तू शांत झोप. हा, बापरे, अंदाज जरा चुकलेलाच दिसतोय. केवढा स्वयंपाक केला हिने. माझं जेवण व्हायचंय अजून. मग ये ना, आपण दोघी बसू जेवायला. तू माझं एकटीचं ताट का घेतलंस? नाही, तू जेव. हे बघ, जेवणात हायघाय करू नकोस, कळलं ना? अगं, तुझ्या वेळेला सुधाला दिवस होते ना, तेव्हा अशीच जेवताना कटकट करायची. मग काय झालं? त्याचा त्रास तिलाच भोगावा लागला. आजी, मी नाही स्वतःला त्रास करून घेते, खरंच नाही. पण आता आमच्या नोकऱ्या, व्यवसाय हे सगळे असे आहेत ना. पुरे झालं ग. तुझ्या नोकरीचं कौतुक नको सांगू मला. अगं, काही दिवस नोकरीवर नाही गेलीस म्हणून जग बुडणार आहे? तुम्ही किती शिका, मोठ्या व्हा, कर्तृत्व गाजवा. बाईच्या जातीला 2 वेदना काही चुकल्या नाहीत. एक म्हणजे माहेर सोडून येतानाची, आणि दुसरी मुलाला जन्म देतानाची. अगदी झाशीच्या राणीपासून इंदिरा गांधीपर्यंत. इंदिरा गांधी कशाला, अगदी माझ्यापासून तुझ्यापर्यंत ही वेदना चिरंतन आहे ग. आणि त्या वेदना कमी करायच्या असतील ना, तर बाईनं फक्त आपलं वागणं नीट ठेवलं पाहिजे. त्यामुळे शरीर आणि मन ताब्यात राहतं. मला कळतंय ग आजी सगळं, पण कळतंय ना, वळत नाहीये. पण अगं, तुम्हाला हसरं बघण्यात टिपं घालले मी आयुष्यभर. या अशा म्हातारपणी आम्हाला रडायला लावणार आहेत का तुम्ही? हे बघ, तू जर का माझं ऐकलं नाहीस ना, तर मी सुधाकडे निघून जाईन.